नमस्कार, मी रुपाली. आई अन्नपूर्णा किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मी आज आपल्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. मी आज आपल्यासाठी कोथिंबीरची वडी ही रेसिपी दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते मी प्रथम दाखवत आहे तुम्हाला. मी इथं 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ घालायला लागेल म्हणून मीठ घेतलेलं आहे आणि मी हिरवी मिरची आणि जिरं थोडंसं वाटून घेतलेलं आहे. आणि मी बाजारातून एक कोथिंबीरची गड्डी आणली होती. ती निवडून मी चिरून घेतलेली आहे. तिला आता मी धुवून घेणार आहे. तर चला आता आपण कृतीकडे वळूया. आता मी इथं कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. आपण चिरण्यापूर्वी धुवू शकतो, पण मग अगोदर जर धुवून मग चिरायचं म्हणलं तर मग कोथिंबीर आपल्याला बारीक चिरता येत नाही. म्हणून मी अगोदर चिरून घेतली आणि नंतर धुवून घेतली. तर आता आपण ह्याच्यामध्ये साहित्य घालून घेऊया. आपण इथं लागेल असं साहित्य वापरणार आहोत. आता मी 1 वाटी बेसन घेतले, पण मी आता अगोदर अर्धीच वाटी घालणार आहे. अर्धी वाटी बेसन. लागलं तर आपण पुन्हा घेणार आहोत. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पीठ आपण ह्याच्यासाठी घालत आहे की आपली वडी खूप कुरकुरीत होते आणि ही खूप झटपट होते. आपण उकडणार कशी आहोत ती पण पद्धत अगदी मी सोपी दाखवणार आहे तुम्हाला. आता इथं मी 1 चमचा मिरचीचा खरडा घालत आहे. जे आपण जिरं आणि मिरची वाटून घेतली आहे. आता ह्यात आपण आवडत असेल तर हळद घालू शकतो किंवा स्किप करू शकतो. मी इथं अर्धा चमचा हळद घालून घेत आहे आणि चवीसाठी थोडासा हिंग. हिंग घातल्यामुळे चव छान येते. अगदी थोडासा घालणार आहे, चिमूटभर. तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल. आता मी इथं चवीनुसार मीठ घालून घेत आहे. आता आपण कोथिंबीर आत्ताच धुतलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त पाणी लागणार नाही. आता आपण हे असंच भिजवून घेणार आहोत. जर आवश्यकता वाटली तर आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत. आणि आपण हे वडी अगदी झटपट होणारी आहे. आपण पटकन कशी ते आपल्याला त्याचे थापून हे पण नाही करायचं. गोल असं रोल करून आपण उकडतो तसं हे देखील करायचं नाही. अगदी सोपी पद्धत आहे. आपलं पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे. आता खूप पाण्याची गरज नाहीये. फक्त थोडासा एक शिपका मी पाण्याचा देणार आहे. अगदी थोडासा. की जेणेकरून खाली चिकटलेलं पीठ निघून येईल. आता बरोबर झालेलं आहे. आता वडी उकडण्यासाठी मी एका गॅसवर पातेल्यामध्ये पाणी अगोदरच थोडंसं तापायला ठेवलेलं आहे. आता आपण चाळणीमध्ये ही वडी थापून घेणार आहोत. तुम्हाला पीठ हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता, पण हे प्रमाण परफेक्ट आहे. ह्याच्यामुळे थोडीशी कोथिंबीरीची टेस्ट पण फार छान येते. आता मी चाळण घेते. चाळणीत आपल्याला वडी ठेवायची आहे. तर हे चाळण वडी उकडायची. मी हिला तेल लावून घेतलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये ही वडी घालणार आहे. तर आपण रोल करणार नाही. आपण असे पसरून ठेवणार आहोत त्याच्यामध्ये. पीठ खूप पातळ करायचं नाही. पातळ जर केलं तर ह्या जाळीमधून खालून पीठ बाहेर येतं. त्याच्यामुळे थोडंसं घट्ट ठेवायचं आणि वड्याही छान पडतात. आता आपण हे पूर्ण चाळून थापून घेतलेलं आहे. आता आपण वडी उकळायला ठेवून देऊया. तुम्ही पाहू शकता इथे आपल्या पाण्याला आता छोटे छोटे बुडबुडे येत आहे. आता उकळी यायला लागलेली आहे. आता ह्याच्यावर ही मी चाळण आपण जी तयार केली वडी थापलेली आहे ते मी ठेवत आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे. मी त्याच्यावर झाकण ठेवत आहे. आता आपल्याला कमीत कमी ही एक 7 ते 8 मिनिटं तरी वडी उकळून घ्यायची आहे. 7 ते 8 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते कशी वडी झालेली आहे ती. A few moments later. तर आता आपण पाहूया आपली वडी उकळून झाली आहे की नाही. आता तुम्ही पाहू शकता मी हात लावल्याने वडी हाताला चिकटत नाहीये, म्हणजे आपली वडी उकडून झालेली आहे. आता हिला मी काढून थंड करून घेत आहे. आता ही खूप गरम आहे. आपण काय करणार आहोत, हे असं कडने उन्हातल्याने किंवा चाकूच्या साह्याने कडा मोकळ्या करणार आहोत. आणि गॅसवर मी एका थोडस कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे की आपले हे होईपर्यंत तेल तापून येईल.
आता आपल्या कडा मोकळ्या झालेल्या आहेत. आता आपण ह्याच्यातच वडी कट करून घेणार आहोत. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही ह्याच्याला देऊ शकता. वडीला चौकोनी करू शकता किंवा कापण्यांसारखे करू शकता. मी आता चौकोनी करत आहे. जर तुम्ही पूर्ण चाळणभर केली तर मग केक सारखं मधून एक लेअर कट करायचा. वडी खूप जाड पण नको आणि खूप पातळ पण नको, मीडियम साईज मध्ये असली की परफेक्ट होते, कुरकुरीत. आता आपण हे कट करून घेतलेलं आहे. आता आपण असं थोडं थोडं करून वड्या काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या अर्धवट निघालेल्या आहेत. हे पहा. आता मी छोट्याशा ताटामध्ये एका काढून घेत आहे. नंतर आपण हे वडीचा आकार जो दिलेला आहे, कट केलेला आहे, त्याच्यात तुकडे करू शकतो. ह्याच्यातून काढल्यामुळे काय होतात, लवकर थंड होतात, म्हणून लवकर काढून घ्यायचा. तळताना तुम्ही एक एक मोकळ्या करून सोडू शकता. आपल्या वड्या काढून झालेल्या आहेत. तुम्हाला दाखवते, साधारण एवढ्या जाडीच्या केलेल्या आहे. आता आपण तळून घेऊया. आता आपलं तेल तापलेलं आहे हे चेक करण्यासाठी मी छोटासा तुकडा वडीचा सोडत आहे. अजून पूर्ण तापलेलं नाहीये, तापायला लागलेलं आहे. आता पाहू शकता तापलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करून वडी सोडणार आहोत. आपण थोड्या थोड्या करून तळून घेणार आहोत. ह्याला आपण थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता थोडा थोडा रंग यायला लागलेला आहे. तर ह्याला थोडस एक पलटी मारून आपण काढून घेणार आहोत. आता मी ह्यांना काढून घेत आहे. आता आपण ह्याच पद्धतीने राहिलेल्या वड्या देखील तळून घेणार आहोत. आपल्या वडी तळून झालेली आहे. आता आपण ह्या देखील वड्या काढून घेणार आहोत. मी आता एका प्लेट मध्ये तुम्हाला काढून दाखवते आपली वडी कशी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आपली वडी तयार झालेली आहे. किती छान झालेली आहे ना. त्याच्या कडेला मी सॉस ठेवलेला आहे. तुम्ही ही वडी सॉस बरोबर देखील खाऊ शकता. कशी वाटली ही माझी रेसिपी? आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.